नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेणखताचं तुम्हाला मी सांगितलं होतं, हे शेणखत बरोबर. आणि ह्या शेणखतावरती आता जे आहेत आपण जे कल्चर भिजत टाकलेलं होतं बघा, 200 लिटरच्या टिपाडामध्ये भिजत टाकलेलं होतं तिकडे, आणि तिकडनं आता मी आणलंय. आणि हे जे आहेत म्हणजेच डिकम्पोजर जे आहेत, म्हणजे याला कुजवणारे जे बॅक्टेरिया आहेत शेणखताला बरोबर, हे असं समजा मी होल करून किंवा तुम्ही असं स्प्रे पण करू शकता बघा. होल करून मी प्रत्येक ठिकाणी आता हे टाकतोय. आणि लगेच आता इथं तुम्ही जर बघितले हे असे वेगवेगळ्या ठिकाणी असे होल करून घ्यायचे. एकदम सोपं काम आहे. होल करून बरोबर मी ह्याच्यात पण हे म्हणजे वगैरे बरोबर हे जीवाणू बॅक्टेरिया जे आहेत हे, आणि याच्यावरती असं टाकले तरी चालतं. पण हे होल केल्याने असं होतं, होल केलं की जवळपास सगळे पूर्णच्या पूर्ण असा तो शेवटपर्यंत खालीपर्यंत तो जातो बरोबर. तर अशा पद्धतीने बघा हा पूर्ण शेवटपर्यंत गेला. आणि हे बॅक्टेरिया अतिशय चांगले काम करतात. आणि शेणखत एकदम